तुम्ही पाहिलं असेल की आता विधानसभेची धामधुमी चाललेली आहे, त्या माध्यमातून कोकणचे प्रभारी या ठिकाणी आले होते की मतं जाणून घेण्यासाठी की बाबा या आपल्या कोकणामध्ये आपलं किती कुठल्या भागात वर्चस्व, कार्यकर्त्यांची काय मागणी आहे, त्यांचं म्हणणं काय आहे आणि पुढील रूपरेषा कशी आखायची त्या पद्धतीने ते आले होते. त्या अनुषंगाने सगळ्यांनी चर्चा केली. जे इच्छुक उमेदवार होते, ज्याची मागणी त्या कार्यकर्त्या विभागाची केल्यानंतर वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की आपण बूथ लेवलपासून जे काम केलं आहे ते अपुऱ्या पूर्ण करा आणि आपण संघटनेकडे जाऊन त्या विभागाचे जे आहे आपल्याला कुठले तिकीट मागायचे आहेत, कुठल्या विधानसभा क्षेत्रात मागून घ्यायचे आहेत, त्याचा लेखाजोखा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना सादर केला. 5 विधानसभेपैकी जास्त जो होता चिपळूण संगमेश्वरला होता, राजापूरचा होता, रत्नागिरीची मागणी होती. अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली कार्यकर्त्यांनी. त्याचा आदर करून त्यांनी सगळ्यांना सांगितलं की ज्यांना जे इच्छुक आहे ते सगळ्यांना कामाला लागा. वरिष्ठ पातळी निर्णय घेईल, तो निर्णय आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल. शेवटी महाविकास आघाडी आहे, महाविकासाच्या माध्यमातून ज्यांना अवेलेबल होईल त्यांना ते तिथे लढायचं आहे, बाकीचं महाविकासाचं काम करायचं आहे. याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या. विविध जे सेल आहेत, विविध सेलचे सगळे घटक, युवक काँग्रेसचे, NSYचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी अवेलेबल होते. सगळ्यांनी वरिष्ठ जे काँग्रेसवाले होते ते हे मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते. सगळ्यांनी आपली मतं मांडली आणि रत्नागिरीमध्ये काँग्रेसचा हात इथे आम्हाला पाहिजे म्हणून सगळ्यांनी ठाम भूमिका मांडली आणि त्याला वरिष्ठांनी प्रोत्साहन दिले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.